Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 22 of chapter number 5 operations on rational numbers from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 22 दिलेला आहे. यामधील सगळे क्वेश्चन्स आपण अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स आठवतोय का? त्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास केला होता की नॅचरल नंबर्स म्हणजे काय, मग आपण पाहिलं होतं होल नंबर्स म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय, राईट. आणि आज आपण आपल्या या चॅप्टरमध्ये, काय नाव आहे चॅप्टरचे, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स, या चॅप्टरमध्ये रॅशनल नंबर्स म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत. मग रॅशनल नंबर्स म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन करूयात की नॅचरल नंबर्स म्हणजे काय. नॅचरल नंबर्स म्हणजे ऑल काउंटिंग नंबर्स, राईट. द नंबर्स दॅट वी यूज टू काउंट ऑब्जेक्ट्स अराउंड अस आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स ऑर नॅचरल नंबर्स. आपल्याला जर ऑब्जेक्ट्स काउंट करायचे असतील तर आपण कसे काउंट करतो? 1 चॉकलेट, 2 चॉकलेट्स, 3 चॉकलेट्स, 4 चॉकलेट्स, राईट. मग यांनाच काउंटिंग नंबर्स असे म्हणतात आणि काउंटिंग नंबर्सलाच नॅचरल नंबर्स असे म्हणतात. आणि ते कुठून स्टार्ट होतात तर 1 पासून, आणि संपतात कुठे बरं? नॅचरल नंबर्स संपतच नाहीत, हो ना, इन्फिनिटीपर्यंत चालत जातात. सो 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. आपण कुठून काउंट करायला स्टार्ट करतो? 1 पासून ना. सो 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. आणि ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही, राईट, कारण इन्फिनिटीपर्यंत नंबर जात असतात. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तुम्ही सांगू शकता का? नाही, नंबर्स हे कधी संपतच नाहीत. सो 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड देअर इज नो ग्रेटेस्ट नॅचरल नंबर. बाय टेकिंग 0 अँड नॅचरल नंबर्स टुगेदर वी गेट होल नंबर्स. आता मला सांगा, जेव्हा सगळे चॉकलेट संपून जातील तेव्हा किती चॉकलेट्स रिमेनिंग राहतील? राहणारच नाहीत ना. मग जेव्हा काहीच नसतं तेव्हा काय असतो? तेव्हा आपण काय म्हणतो? 0, राईट. जर तुम्ही मॅथ्सच्या पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील? मग तेव्हा इन्व्हेंट झाला 0, राईट. 0ला काहीच व्हॅल्यू नसते. जेव्हा काहीच नसतं तेव्हा 0 असतो. आणि 0चा शोध कोणी लावला? अगदी बरोबर, आर्यभट्टांनी 0चा शोध लावलेला आहे. सो नॅचरल नंबर्स म्हणजे जे 1 पासून स्टार्ट होतात त्यांनाच काउंटिंग नंबर्स असे म्हणतात. आणि जेव्हा नॅचरल नंबर्समध्ये 0 ॲड होतो तेव्हा त्यांना होल नंबर्स असे म्हणतात. ऑल काउंटिंग नंबर्स अँड 0 आर कॉल्ड होल नंबर्स. आता इंटिजर्स म्हणजे काय? ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स आर कॉल्ड इंटिजर्स. सगळे नॅचरल नंबर्स प्लस होल नंबर्स म्हणजे 0, आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला नॅचरल नंबर्सचे सगळे नेगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1, -2, -3, -4 अप टू इन्फिनिटीपर्यंत. या सगळ्या ग्रुपला काय म्हणतात? इंटिजर्स असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की नॅचरल नंबर्स ठीक आहे, थिंग्स काउंट करण्यासाठी आपल्याला नॅचरल नंबर्स लागतात. होल नंबर्स पण समजलं की जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपल्याला कसं आपण सांगणार की काहीच नाहीये, मग त्यासाठी 0, ठीक आहे. पण मग मायनस नॅचरल नंबर्स एक गरज काय आहे? जेव्हा, लक्षात घ्या, जेव्हा टेम्परेचर हे 0 डिग्रीपेक्षाही कमी होते तेव्हा मग ते कसे सांगणार, राईट. बऱ्याचदा टेम्परेचर 0 डिग्रीपेक्षा सुद्धा कमी होऊन जाते. मग अशा वेळी ते सांगण्यासाठी हे मायनस नेगेटिव्ह नंबर्स इन्व्हेंट झालेले आहेत. सो बाय taking the negatives of natural numbers and the whole numbers together we get integers. हे पहा, हा 0 म्हणजे न्यूट्रल नंबर, त्याच्या राईट हँड साईडला सगळे नॅचरल नंबर्स, आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. या सगळ्या ग्रुपला काय म्हणतात? इंटिजर्स असे म्हणतात. आता आपण पाहूयात की फ्रॅक्शन म्हणजे काय. तुम्ही म्हणाल इथे फ्रॅक्शन तर कुठे दिलंच नाहीये, पण फ्रॅक्शनचा रॅशनल नंबर बरोबर संबंध आहे. त्यामुळे आपण आधी समजून घेऊयात की फ्रॅक्शन म्हणजे काय. आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हेही समजून घेतलेलं आहे या आधीच्या क्लासमध्ये. सो व्हॉट आर फ्रॅक्शन्स? नंबर्स ऑफ द फॉर्म ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर where both the numerator and denominator are positive integers are called fractions. असे नंबर्स की ज्या नंबर्सला आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर अशा फॉर्ममध्ये राईट करू शकतो आणि
त्यातील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्हीही पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, त्यांना फ्रॅक्शन्स असे म्हणतात. साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे पहा, इथे 3/5 आहे. 3 काय आहे? न्यूमरेटर आहे आणि 5 काय आहे? डिनॉमिनेटर. मग 3 आणि 5 या दोन्ही नंबर्सला आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट केलेला आहे. तसेच 3 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि 5 हा सुद्धा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. मग जेव्हा कोणतेही नंबर्स आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट करतो आणि ते दोन्हीही पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, त्यांना फ्रॅक्शन्स असे म्हणतात. मग हे जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत, सगळे होल नंबर्स आहेत, यांना सुद्धा आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट करू शकतो का? तर हो, तुम्हाला तर माहीतच आहे, वी मे ऑल्सो राईट 0 ॲज 0/1. हेन्स 0 मे ऑल्सो बी रिगार्डेड ॲज अ फ्रॅक्शन. आता आपण हे समजून घेऊयात. आता आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की ज्या नंबरच्या खाली डिनॉमिनेटर काहीच नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. हे आपण पाहिलेलं आहे फ्रॅक्शनचा लेसन जेव्हा आपण क्लास 6 मध्ये असताना शिकत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. मग जे सगळे होल नंबर्स आहेत त्या होल नंबर्सचा डिनॉमिनेटर 1 आपण राईट करू शकतो. सो 0/1 असे आपण म्हणू शकतो. तसेच 9 हा एक नॅचरल नंबर घेतला, याचा कोणताच डिनॉमिनेटर नाहीये, मग याला आपण डिनॉमिनेटर 1 असं राईट करू शकतो. सो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये आपण नंबर 9ला राईट करू शकतो. सो नंबर 9 हा सुद्धा एक प्रकारचा फ्रॅक्शनच आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. नंबर 2. नंबर 2चा कोणताच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे याचा 1 डिनॉमिनेटर आहे असे आपण मानतो. म्हणजेच झालं ना हे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये, राईट. मग हे सुद्धा हे जे होल नंबर्स आहेत त्यांना सुद्धा आपण फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट करू शकतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. आता आपण पाहूयात की रॅशनल नंबर्स म्हणजे काय. मग तुम्हाला कनेक्शन समजेल की फ्रॅक्शन आणि रॅशनल नंबरचं काय कनेक्शन आहे. सो अ नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ m/n where m and n are integers and n is not equal to 0 is a rational number. रॅशनल नंबर्सला आपण कशा प्रकारे राईट करतो? m/n. फ्रॅक्शन्सला कसं आपण राईट करतो? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. फ्रॅक्शन प्रमाणेच आपण रॅशनल नंबर्सला सुद्धा राईट करत असतो. पण फ्रॅक्शन आणि रॅशनल नंबरमध्ये थोडंसं अंतर आहे. काय अंतर आहे? आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर दोघांनाही सारखंच राईट करतो, पण फ्रॅक्शन्समध्ये जे नंबर्स असतात ते कसे असतात? पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात. तर रॅशनल नंबर्समध्ये तशी काही कंडिशन नाहीये. रॅशनल नंबर्समध्ये जे इंटिजर्स आहेत ते आपण नेगेटिव्ह इंटिजर्स सुद्धा राईट करू शकतो और पॉझिटिव्ह इंटिजर्स सुद्धा राईट करू शकतो. सो हियर वी कॅन से दॅट एव्हरी फ्रॅक्शन इज अ रॅशनल नंबर बट नॉट एव्हरी रॅशनल नंबर इज अ फ्रॅक्शन. कळालं का तुम्हाला की प्रत्येक फ्रॅक्शन हा एक रॅशनल नंबर आहे असं आपण म्हणू शकतो, पण प्रत्येक रॅशनल नंबर हा फ्रॅक्शन असेल का? तर नाही. का नाही? कारण फ्रॅक्शनमध्ये फक्त पॉझिटिव्ह इंटिजर्सच यूज केले जातात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. तर रॅशनल नंबरमध्ये नेगेटिव्ह इंटिजर्स सुद्धा राईट केले जातात आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स सुद्धा राईट केले जातात. आता इथे पहा, m/n या फॉर्ममध्येच या नंबर्सला राईट केलेले आहे. 2/6. आता इथे 2 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि 6 सुद्धा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. हा नेक्स्ट नंबर घ्या. इथे पहा -3/5. -3 हा नेगेटिव्ह इंटिजर आहे आणि 5 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. म्हणजेच हा नंबर काय झाला? रॅशनल नंबर झाला. आलं लक्षात तुमच्या? आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 7/4 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. सो जे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण नंबर्सला राईट करत असतो त्याच फॉर्ममध्ये आपल्याला रॅशनल नंबर्सला सुद्धा राईट करायचे असते. पण इथे एक कंडिशन आहे की n इज नॉट इक्वल टू 0. आता इथे n इज नॉट इक्वल टू 0. आता इथे m म्हणून आपण काय घेतलं? 2 आणि n काय नंबर आहे? 6. इथे हा जो n आहे म्हणजे इथला हा जो खालचा नंबर आहे डिनॉमिनेटर, तो आपण 0 घेऊ शकत नाही कधीही, कारण कोणत्याही नंबरला आपण 0ने डिवाइड करू शकत नाही. हे पहा, अशा प्रकारे 2/0 आपण राईट करू शकत नाही. सो याला रॅशनल नंबर म्हणणार नाही. आता टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचा हा एक चार्ट दिलेला आहे.
नॅचरल नंबर्स म्हणजे काय, तर त्यांनाच काउंटिंग नंबर्स म्हणतात. हे आपण इथे या डायग्राममधून समजून घेतले. होल नंबर्समध्ये काय असतं, तर तिथे 0 येतो. 0, 1, 2, 3, 4, 5. इंटिजर्स म्हणजे काय, ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म इंटिजर्स. या सगळ्यांना मिळून काय तयार होतं, तर इंटिजर्स तयार होतात. आणि रॅशनल नंबर म्हणजे काय ते आपण आत्ताच पाहिले. अ नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ m upon n, वेअर m अँड n आर इंटिजर्स. आपण नंबर्सला m upon n अशा फॉर्ममध्ये जेव्हा राईट करतो आणि m आणि n हे दोन्हीही इंटिजर्स असतात, तेव्हा त्या नंबर्सला रॅशनल नंबर्स असे म्हणतात. पण कंडिशन काय आहे, तर n हा 0 नसला पाहिजे. म्हणजे इथे 5/7 जिथे लिहिलेला आहे तिथे 0 नको आहे, डिनॉमिनेटरमध्ये 0 नको आहे. कारण 0ने आपण कोणत्याच नंबरला डिवाइड करू शकत नाही. म्हणून कायम लक्षात ठेवायचं आहे की डिनॉमिनेटरमध्ये 0 कधीच राईट करायचं नाही, कारण ते रॉंग असते. सो रॅशनल नंबर्स इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 5/7, 3/4, -17/28. आता 2.17 हा तर डेसिमल नंबर आहे. मग याला रॅशनल नंबर सुद्धा म्हणणार का, तर हो, कारण या डेसिमल नंबरला आपण m upon n या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आपण पाहिलेलं आहे क्लास 6 मध्ये असताना. डेसिमल पॉइंट किती डिजिट सोडून आहे, तर 1, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट दिलेला आहे. मग 1 वर किती झिरोज, 2 झिरोज. आठवते का तुम्हाला, हे पहा. अशा प्रकारे 217 आपण न्यूमरेटरमध्ये राईट करणार आणि इथे खाली डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, 2 डिजिट सोडून डेसिमल पॉइंट आहे. सो 1 वर 2 झिरोज. अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करू शकतो या डेसिमल नंबरला. सो हे जे डेसिमल नंबर्स असतात ते सुद्धा रॅशनल नंबर्समध्येच मोडले जातात. आता एक ही फिगर सुद्धा दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये. यामध्ये आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर्स नॅचरल नंबर्स आहेत का, इंटिजर्स आहेत का, रॅशनल नंबर्स आहेत का, ते आपल्याला सांगायचे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी करून दाखवलेलं आहे -3. -3 हा नॅचरल नंबर आहे का, -3 मध्ये नेगेटिव्ह नंबर्स येतात का, नाही ना. नॅचरल नंबर्समध्ये नेगेटिव्ह नंबर्स येत नाही. सो क्रॉस. इंटिजर्स, -3 हा इंटिजर आहे का, तर हो. रॅशनल नंबर आहे का, तर हो, कारण की सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबर्स आहेत. हे पहा, इथे आपण पाहिलं ना, सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर्स आहेत, सगळे होल नंबर्स हे इंटिजर्स आहेत आणि सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबर्स आहेत. सो -3 हा रॅशनल नंबर आहे. कारण -3ला आपण -3/1 हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. आता 3/5 हा नॅचरल नंबर आहे का, नाही, राईट, कारण तो काउंटिंग नंबर नाही आहे. नेक्स्ट 3/5 इंटिजर्स आहेत का, तर नाही, इंटिजर्स नाही आहेत, हो की नाही. आणि रॅशनल नंबर आहे का, तर हो, कारण 3/5 m upon n या फॉर्ममध्ये आपण राईट केलेला आहे, म्हणून याला रॅशनल नंबर असं म्हणणार. -17 नॅचरल नंबर आहे का, नाही, बिग नो. इंटिजर्स आहे का, तर हो, -17 हा इंटिजर आहे. रॅशनल नंबर आहे का, तर हो, कारण याला आपण -17/1 अशा प्रकारे या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आता -5/11 नॅचरल नंबर नाही आहे. इंटिजर आहे का, तर नाही आहे. रॅशनल नंबर आहे का, तर हो, रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट पाहूयात 5 हा नॅचरल नंबर आहे. इंटिजर आहे का, तर हो, इंटिजर सुद्धा आहे. आणि हा रॅशनल नंबर आहे का, तर हो, कारण यालाच आपण 5/1 अशा प्रकारे या फॉर्ममध्ये राईट करू शकतो, m upon n, राईट. आय होप आता तुम्हाला रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते चांगलं कळालं असेल. आता आपण सॉल्व्ह करूयात आपला प्रॅक्टिस सेट 22. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. आता हे तुम्ही क्लास 6 मध्ये असताना सॉल्व्ह केलेलंच आहे, हो की नाही. फ्रॅक्शन्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्यामुळे हे खूप इझी आहे. सो चला आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट आहे 5/36 + 6/42. आता ही ॲडिशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि सेकंड LCM फाइंड आउट करून. सो आपण LCM फाइंड आउट करून मग आपले आन्सर फाइंड आउट करणार आहोत. चला आपण मग सॉल्व्ह करायला घेऊयात. 5/36 + 6/42 या दोघांचेही डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, राईट. आपण क्लास 6 मध्ये असताना फ्रॅक्शन्सची ॲडिशन कशी करायची
ते शिकलो आहोत. बरोबर, तुम्हाला माहीत आहे आपण अशा वेळी काय करतो, डिनॉमिनेटर्स इक्वल करत असतो. मग इक्वल डिनॉमिनेटर करण्यासाठी आपल्याला या दोघांचाही 36 आणि 42चा एलसीएम फाइंड आउट करावा लागणार. एलसीएम म्हणजे काय, लोएस्ट और लीस्ट कॉमन मल्टिपल, राईट. सो चला फाइंड आउट करूयात. आपण पाहिलेले आहे की कशा प्रकारे आपण एलसीएम फाइंड आउट करतो. इथे 36 राईट करणार. आता स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर कोणता आहे तर 2 ने 36ला डिवाइड करूयात. 36ला डिवाइड केल्यानंतर 18 येते. त्यानंतर 18ला आपण पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो, राईट. 2 9 जार 18. आता 9ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही. मग नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे तर 3. सो 3 जार 9 अँड देन 3 1 जार 3. आता 42चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 42 इथे राईट करणार. 2 21 जार 42. आता 21ला आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत. मग नेक्स्ट प्राईम नंबर 3 7 जार 21. 7 हा स्वतःच प्राईम नंबर आहे. सो 7ला 7नेच डिवाइड करावं लागणार. 7 1 जार 7. दोघांचेही प्राईम फॅक्टर्स इथे आपण राईट करून घेऊयात. हे झाले 36चे प्राईम फॅक्टर्स. आता 42चे प्राईम फॅक्टर्स. आता तुम्हाला तर माहीतच आहे की एलसीएम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते तर कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स, राईट. सो इथे कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत तर हे 2 आहे. बरोबर, हा 2 कॉमन झाला. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे. सो 2 आणि 3 हे कॉमन प्राईम फॅक्टर्स आहेत. चला आपण एलसीएम फाइंड आउट करूयात. मग कॉमन प्राईम फॅक्टर्स 2 देन मल्टिप्लाइड बाय 3. आता नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत तर हे 3 आहेत, राईट. 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7 राईट करून घेऊयात. 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. चला मल्टिप्लिकेशन करूयात. 2 3 जार 6, 6 2 जार 12, 12 3 जार 36, 36 मल्टिप्लाइड बाय 7 किती येतं 36ला 7ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 252. सो 252 हा काय झाला एलसीएम झाला या दोघांचाही, लिस्ट कॉमन मल्टिपल. चला मग आपण आता या दोघांचाही डिनॉमिनेटर 252 करूयात. आता इथे 36 आहे, इथे 42 आहे. हे पहा इथे आपण राईट करूयात. इथे डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं आहे 252. आता 36ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की 252 येणार. आता हे तर जरा किचकट काम आहे ना. नाही, अजिबात किचकट काम नाही आहे, खूप सोपं आहे. आपल्याला इथे हे जे आपण इथे जे आपण प्राईम फॅक्टर्स राईट केलेले आहेत ना तिथूनच आपल्याला कळणार आहे की 36ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 252 येणार आहे. चला पाहूयात गंमत. हे पहा इथे 2 3 जार 6, 6 2 जार 12, 12 3 जार 36. आलं 36. आता 36 मल्टिप्लाइड बाय 7 केल्यानंतर काय येतं 252, राईट. सो 36ला चला 7ने मल्टिप्लाय करूयात. 36ला 7ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटर जो 5 आहे त्याला सुद्धा 7ने मल्टिप्लाय करावं लागणार. आता नेक्स्ट रॅशनल नंबर घेऊयात 6/42. आता 42ला मग कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 252 मिळणार. याचं उत्तर सुद्धा इथेच दडलेलं आहे. चला फाइंड आउट करूयात. आपल्याला काय करायचं आहे फक्त पाहायचं की इथे 42 कसं काय येणार. हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 42 कुठे येते ते पाहायचं. हे पहा आता इथे आपण 2 मल्टिप्लाइड बाय 3 केलं की 2 3 जार 6 आणि 6 7 जार किती 42 आले 42. आता हे जे राहिलेले प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइड बाय 42 मिळाले आपले आन्सर. सो 42 मल्टिप्लाइड बाय 3 2 जार 6. सो 42ला 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतेच 252. किती सोपं आहे ना. चला सो 42ला आपण 6ने मल्टिप्लाय करूयात. न्यूमरेटर 6ला सुद्धा 6ने मल्टिप्लाय करूयात. आता मल्टिप्लिकेशन करूयात. सो 5 7 जार 35 आणि डिनॉमिनेटर 252 प्लस 6 6 जार 36 आणि डिनॉमिनेटर 252. आता इथे सेम डिनॉमिनेटर झाला, इक्वल डिनॉमिनेटर झाला. मग याला आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, हो की नाही, ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 252 आणि न्यूमरेटरमध्ये 35 प्लस 36. 35 प्लस 36 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 71. सो 71/252 हे झाले आपले फायनल आन्सर.
चला आता नेक्स्ट सेकंड नंबरला कोणते रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ॲड करण्यासाठी पाहूया. आता हे तर मिक्स्ड फ्रॅक्शन्सचे नंबर दिसत आहेत, हो की नाही. 1 2/3 प्लस 2 4/5. आता कसे करणार? काही कठीण नाही आहे. जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शन येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? मिक्स्ड फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असते. कसे करायचे? सो 3 मल्टिप्लाइड बाय 1 करायचं. जे आन्सर येईल ते आन्सर या न्यूमरेटर 2 मध्ये ॲड करायचं. सो 3 1 जार 3, 3 प्लस 2 किती झाले? 5. सो 5/3. जो डिनॉमिनेटर 3 आहे तो ॲज इट इज राईट करायचा. आलं लक्षात? प्लस पुन्हा मिक्स फ्रॅक्शन आहे इथे. चला आता तुम्ही करा. कसं करणार? 5 2 जार 10, 10 प्लस 4 14. सो 14/5. जो डिनॉमिनेटर आहे 5 तो ॲज इट इज आपल्याला राईट करायचा असतो. काहीही कठीण नाही आहे. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे आहेत ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी. मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथे डिनॉमिनेटर 3 आहे, इथे 5 आहे. हे दोन्हीही येस प्राईम नंबर्स आहेत, हो की नाही. सो या दोघांनाही आपण एकमेकांबरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर मिळूनच जाणार आहे. तरीसुद्धा आपण LCM फाइंड आउट करून पाहूया. आता या दोघांचे इथे मल्टिप्लिकेशन केले की किती येतं? 15. सो दोघांचाही कॉमन जो डिनॉमिनेटर आहे तो 15 असणार आहे. LCM फाइंड आउट करून पाहूया. हे पहा, 3 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 3 1 जार 3. 5 हा स्वतः सुद्धा एक प्राईम नंबर आहे. सो 5 1 जार 5. 3चा फॅक्टर्स झाले 3, 5चा फॅक्टर 5. आणि या दोघांचा LCM काय येणार? तर 3 मल्टिप्लाइड बाय 5. किती सोपं आहे ना. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा कधी अशा प्रकारे आपल्याला डिनॉमिनेटर असतात की जे स्वतः प्राईम नंबर्स असतात तेव्हा काय करायचं? तर दोघांचं एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आणि कॉमन डिनॉमिनेटर सरळ फाइंड आउट करून टाकायचा. सो 3 मल्टिप्लाइड बाय 5 15. सो 15 झाला या दोघांचाही कॉमन डिनॉमिनेटर. सो 3ला 5ने मल्टिप्लाय करायचे, न्यूमरेटरला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचे, प्लस 14/5. इथे डिनॉमिनेटर 15 कसं येणार? तर 5 3 जार 15. सो 3ने मल्टिप्लाय करायचे दोन्हीकडे. नेक्स्ट स्टेपमध्ये 5 5 जार 25, डिनॉमिनेटर 15, प्लस 14 3 जार 42, डिनॉमिनेटर 15. इक्वल झाला डिनॉमिनेटर. सो अशा प्रकारे आपण राईट करू शकतो कॉमन डिनॉमिनेटर 15 आणि जे न्यूमरेटर आहेत त्यांची ॲडिशन करायची. 25 प्लस 42 किती होतात? चला ॲड करून पहा. 67 आले का आन्सर? सो 67/15. दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट थर्ड नंबरला कोणते रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ॲड करायला? 11/17 प्लस 13/19. तर 17 आणि 19 हे स्वतः येस व्हेरी गुड, हे सुद्धा प्राईम नंबर्स आहेत. सो यांचे सुद्धा एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन करून तुम्ही LCM फाइंड आउट करू शकता और कॉमन डिनॉमिनेटर फाइंड आउट करू शकता. सो हे पहा, इथे 17 1 जार 17 आणि 19 1 जार 19. कारण हे स्वतःच एक प्राईम नंबर्स आहेत. सो यांचे आपण फॅक्टर्स नाही फाइंड आउट करू शकत. सो या दोघांचा LCM काय होणार? 19 मल्टिप्लाइड बाय 17. हे पहा 323. सो 323 काय झाला? LCM झाला. सो 17ला 19ने मल्टिप्लाय करायचे आणि 19ला 17ने. चला मल्टिप्लाय करूयात. सो 11/17. 17ला 19ने मल्टिप्लाय करायचे, न्यूमरेटर 11ला सुद्धा 19ने, प्लस 13/19. इथे 17ने मल्टिप्लाय करायचे 19 या डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला सुद्धा 17ने मल्टिप्लाय करणार. सो 11 19 जार मल्टिप्लिकेशन करून पहा काय आन्सर येते. हे पहा 209. सो इथे राईट करूयात न्यूमरेटरमध्ये 209 आणि डिनॉमिनेटर आपण ऑलरेडी इथे फाइंड आउट केलेलं आहे मल्टिप्लिकेशन करून 323. सो 323 प्लस 13 मल्टिप्लाइड बाय 17. 13 मल्टिप्लाइड बाय 17 किती येतं? 221. सो राईट करूया 221. आता इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर इक्वल झालेला आहे. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 323 आपण इथे राईट करूयात आणि न्यूमरेटरमध्ये 209 प्लस 221 ॲडिशन करून पहा काय आन्सर येते. ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर येते 430. सो इथे आपले फायनल आन्सर आहे या क्वेश्चनचे 430/323. नेक्स्ट पाहूयात.
2 3/11 प्लस 1 3/77. आता इथे सुद्धा दोन मिक्स फ्रॅक्शन्स आहेत, त्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. सो काय करायचं आहे, तर 11 मल्टिप्लाइड बाय 2 आणि जे आन्सर येईल त्या आन्सरला न्यूमरेटरमध्ये ॲड करायचे. सो 11 2s आर 22, 22 प्लस 3 किती होते 25, 25/11 प्लस 77 मल्टिप्लाइड बाय 1, 77 1s आर 77, 77 प्लस 3 किती होणार 80. सो 80/77. आता या दोघांचाही डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तो आपल्याला इक्वल करावा लागणार. आता लक्षात घ्या, इथे 11 हा कसा नंबर आहे, तर प्राईम नंबर आहे, राईट. मग या दोघांचाही LCM काय येणार, चला आपण फाइंड आउट करून पाहूयात. हे पहा, इथे 11चे प्राईम फॅक्टर्स 11 आणि 77चा 7 मल्टिप्लाइड बाय 11. कॉमन प्राईम फॅक्टर कोणता आहे, तर 11. LCM फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते, कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. सो 11 मल्टिप्लाइड बाय 7 किती येते 77. LCM 77 आलेला आहे. सो इतकी मोठी प्रोसिजर न करता तुम्ही हे नंबर्स पाहूनसुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकते की इथे 77च आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर करता येऊ शकतो. कसं काय, कारण इथे 11 हा प्राईम नंबर आहे, स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 11चे प्राईम फॅक्टर्स येणारच नाहीत. 11चे प्राईम फॅक्टर्स स्वतः 11च असणार आहे, राईट. सो 11ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 77 येणार याचा विचार करायचा. सो 11 7s आर 77. आता 77 हा आपल्याला नंबर मिळालेला आहे कॉमन डिनॉमिनेटरसाठी, राईट. सो चला 25/11 इथे खाली आपण राईट करून घेऊयात आणि 11ला 7ने मल्टिप्लाय करूयात. डिनॉमिनेटरला 7ने मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरला सुद्धा 7ने मल्टिप्लाय करावं लागणार, प्लस 80/77. आता इथे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, आपल्याला डिनॉमिनेटर किती करायचं आहे 77. इथे ऑलरेडी 77 आहे, मग कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, काही गरज नाही मल्टिप्लाय करण्याची. और जर तुम्हाला वाटतच असेल की नाही मल्टिप्लाय करायलाच हवे, तर तुम्ही 1ने मल्टिप्लाय करू शकता. 77 मल्टिप्लाइड बाय 1 आणि 80 मल्टिप्लाइड बाय 1. सो नेक्स्ट स्टेपमध्ये येणार 25 7s आर 175/77 प्लस 80/77. झाले दोन्हीकडे इक्वल डिनॉमिनेटर. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण 77 राईट करूयात आणि 175 प्लस 80 करूयात, 255/77. So 255/77, this is the final answer of this question. क्वेश्चन नंबर 1 मधील हे जे 4 क्वेश्चन्स आहेत त्या 4 क्वेश्चन्सचे हे कम्प्लीट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 हे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.